पारदर्शक निकालासाठी निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे नियम अधोरेखित केले आहेत. ईव्हीएम मतमोजणी निकाल जाहीर होण्यासाठी 3 स्तरांची पडताळणी ठेवण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये मतमोजणी थोडी संत होईल पण पारदर्शक असेल. नव्या प्रक्रियेत मायक्रो ऑब्झर्व्हरची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असेल. तर कोणते नवे नियम अधोरेखित करण्यात आलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. ईव्हीएम मतमोजणी आणि निकाल जाहीर होण्याआधी 3 स्तरांची पडताळणी केली जाईल. मतमोजणीनंतर रिटर्निंग ऑफिसर निकाल नोंदवेल. त्यानंतर काउंटिंग सुपरवायझर त्याची पडताळणी करेल. तर याच वेळी मायक्रो ऑब्झर्व्हरही स्वतंत्रपणे निकाल नोंदवेल. जर आरओ आणि एमओ यांच्या नोंदी जुळल्या तरच निकाल घोषित केला जाईल. प्रत्येक कंट्रोल युनिटचे निकाल सीसीटीव्हीत नोंदवले जातील. त्याचं थेट निरीक्षण होईल. या प्रक्रियेत कुठेही तडजोड झाल्यास निलंबन होईल किंवा बडतर्फीची कारवाई केली जाईल. आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, ज्या प्रकारे या संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात होता त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. निश्चितच जी 3 स्तरांची मतमोजणीची प्रक्रिया माधवी तुम्ही सांगितलेली आहे ती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण रिटर्निंग ऑफिसर म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते पश्चिम बंगाल सरकारचे अधिकारी असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे एमओ आहेत ते केंद्र सरकारचे अधिकारी राहणार आहे. त्यामुळे एका बाजूला आरओ जे आहेत ते ईव्हीएमची मतमोजणी झाल्यानंतर त्यांचा निकाल नोंदवतील कागदावर. दुसऱ्या बाजूला एमओ जे आहेत ते पण सुद्धा त्या संदर्भातला निकाल जे आहे ते नोंदवतील आणि दोन्ही निकाल जे आहेत ते जुळत असतील त्याच्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे फक्त राज्य सरकारचे कर्मचारी किंवा अधिकारी जी मतमोजणी करत आहे किंवा त्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे त्यांच्याकडून देण्यात आलेला जो निकाल आहे तो लगेच जाहीर केला जाणार नाही. तर इथे जे केंद्राकडून जे अधिकारी पाठवण्यात आलेले आहेत त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर कोणीही या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये जर गडबड केली तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होईल हे सुद्धा नक्कीच. आणि त्यामुळे हे सगळे नियम अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यावरून कशा रीतीने त्याचे पडसाद उमटतात, काही तणाव निर्माण होतो काही पाहणे महत्त्वाचं असेल. रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.